तुम्ही रोजच्या छोट्या व्यवहारांसाठी वारंवार पॅन कार्ड दाखवून त्रासले आहात का? आता नियम बदलणार आहेत, पण लक्षात ठेवा, लाखोंचा व्यवहार करत असाल तर हा बदल तुमच्यासाठी इशारा ठरू शकतो. भारताची कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. प्रस्तावित मसुदा आयकर नियम 2026 अंतर्गत पॅन कार्ड संदर्भातील अनेक नियमांमध्ये बदल सुचवले गेले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, शेतकरी, मध्यमवर्गीय कुटुंबे आणि मोठ्या व्यवहार करणाऱ्या लोकांवर होणार आहे. विशेष म्हणजे रोजच्या छोट्या व्यवहारांमध्ये पॅन कार्ड देण्याची सक्ती कमी करण्याचा प्रयत्न यात दिसून येतोय. मात्र मोठ्या रकमेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी नियम अधिक स्पष्ट आणि काटेकोर होणार आहेत. त्यामुळे हा बदल दिलासाही आहे आणि इशाराही. काय आहे महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या प्रस्तावित मसुद्यानुसार सर्वात मोठा बदल रोख व्यवहारांबाबत आहे. आधीच्या नियमानुसार एका दिवसात बँकेतून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा किंवा काढताना पॅन कार्ड देणे बंधनकारक होते. त्यामुळे अनेक लहान व्यावसायिक, किरकोळ दुकानदार, शेतकरी आणि दैनंदिन रोख व्यवहार करणाऱ्या लोकांना वारंवार पॅन दाखवावा लागत होता. आता प्रस्तावित बदलानुसार एका दिवसाच्या व्यवहाराऐवजी संपूर्ण आर्थिक वर्षातील एकूण रोख व्यवहार 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असतील तरच पॅन देणे आवश्यक राहील. याचाच अर्थ असा की वर्षभरात छोटे छोटे व्यवहार करणाऱ्यांना वारंवार कागदपत्र दाखवण्याचा त्रास कमी होईल. हा बदल विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, लहान व्यापारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्या लोकांसाठी दिलासादायक आहे. अनेक वेळा शेतमाल विक्री, खत, बियाणे खरेदी किंवा इतर गरजांसाठी रोख व्यवहार करावे लागतात. रोजच्या गरजांसाठी बँकेतून पैसे काढताना पॅन दाखवण्याची अट काढून टाकल्यास प्रक्रिया सोपी होईल. मात्र ज्यांचे व्यवहार वर्षभरात 10 लाखांपेक्षा जास्त आहेत त्यांना अजूनही पॅन कार्ड आवश्यक राहील. म्हणजे सरकारचा उद्देश लहान व्यवहारांना मोकळीक देणे आणि मोठ्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे असा स्पष्ट दिसतोय. वाहन खरेदी करण्याबाबत देखील मोठा बदल सुचवला आहे. आतापर्यंत कोणत्याही किमतीच्या कार खरेदीसाठी पॅन देणे बंधनकारक होते. त्यामुळे कमी किमतीची बाईक किंवा छोट्या 4 चाकी वाहन घेणाऱ्यांनाही पॅन द्यावा लागत होता. आता प्रस्तावानुसार दुचाकी किंवा 4 चाकी वाहनाची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरच पॅन आवश्यक राहील. याचाच अर्थ 1-2 लाखांच्या बाईक खरेदीसाठी पॅनची गरज भासणार नाहीये. यामुळे विद्यार्थ्यांना, नोकरदारांना किंवा छोट्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. वाहन खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल. हॉटेल आणि समारंभांबाबतचा नियमही बदलण्याची शक्यता आहे. सध्या हॉटेलमध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त बिल आल्यास पॅन देणे आवश्यक आहे. प्रस्तावानुसार ही मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार आहे. म्हणजेच लग्न, वाढदिवस, साखरपुडा किंवा इतर कार्यक्रमांसाठी छोट्या प्रमाणात हॉल बुक करणाऱ्यांना पॅन दाखवण्याची सक्ती राहणार नाही. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबासाठी कार्यक्रमाचे नियोजन अधिक सोपे होईल. मात्र मोठ्या भव्य समारंभांसाठी 1 लाखांपेक्षा जास्त खर्च असल्यास पॅन आवश्यक राहील. मालमत्ता व्यवहारांबाबतचा बदल सर्वाधिक महत्त्वाचा ठरू शकतो. सध्या 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या जमीन, फ्लॅट किंवा घर खरेदी विक्रीसाठी पॅन आवश्यक आहे. प्रस्तावानुसार ही मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते. लहान शहरामध्ये आणि ग्रामीण भागात 10-15 लाखांच्या मालमत्तेचे व्यवहार सामान्य असतात. या बदलामुळे त्या भागातील लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मालमत्ता व्यवहारांची प्रक्रिया कमी किचकट होईल. मात्र मोठ्या शहरांमध्ये जिथे व्यवहारांची रक्कम कोट्यावधींमध्ये असते तिथे पॅन अनिवार्यच राहणार आहे. या सर्व बदलांचा व्यापक अर्थ असा की सरकार कर प्रणाली अधिक व्यापारिक आणि वास्तवाशी सुसंगत बनवण्याचा प्रयत्न करत आहे. छोटे व्यवहार करणाऱ्यांना अनावश्यक कागदपत्रांच्या ओझ्यातून मुक्त करणे आणि मोठ्या व्यवहारांवर कडक देखरेख ठेवणे हा संतुलित दृष्टिकोन यात दिसतोय. डिजिटल व्यवहार वाढत असताना रोख व्यवहारांवर देखील योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे वर्षभरातील एकूण व्यवहारांचा विचार करून पॅनची अट घालणे अधिक तर्कसंगत वाटते. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, जर तुम्ही लाखो
लाखोंचे व्यवहार करत असाल, मालमत्ता खरेदी विक्री करत असाल किंवा मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हाताळत असाल, तर नवीन नियम नीट वाचणे अत्यंत गरजेचे आहे. कारण पॅन संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड, चौकशी किंवा कर संबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात. सरकारचा उद्देश व्यवहार पारदर्शक ठेवणे आणि कर चूक वगैरे रोखणे हा आहे. त्यामुळे नियम शिथिल झाले तरी जबाबदारी वाढणार आहे. या प्रस्तावित बदलांमुळे सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल, पण आर्थिक शिस्त राखण्याची जबाबदारी देखील वाढेल. भविष्यात हे नियम लागू झाले तर बँक, वाहन डीलर, हॉटेल्स आणि रिअल इस्टेट व्यवहारांची प्रक्रिया अधिक सुसंगत आणि सोपी होऊ शकते. मात्र अंतिम अंमलबजावणीपूर्वी अधिकृत अधिसूचना आणि तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होणे आवश्यक आहे. एकूणच पॅन कार्ड नियमांतील हे प्रस्तावित बदल सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरू शकतात. लहान व्यवहार करणाऱ्यांसाठी प्रक्रिया सुलभ होईल, तर मोठ्या व्यवहारांवर सरकारचे लक्ष कायम राहील. त्यामुळेच हा बदल सुटका देखील आहे आणि इशारा देखील आहे. आता प्रश्न इतकाच आहे, तुमचे व्यवहार कोणत्या गटात येतात? नियम समजून घ्या, सतर्क रहा आणि आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.